जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर 10 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी इंदिरा एकादशी आहे। आपल्याला इंदिरा एकादशीला प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींसाठी तुळशीला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे। तुळशीला ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलामुलींचे सर्व दोष अडचणी दूर होतील, त्यांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल आणि कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। तुळशीला आपण किती पवित्र मानतो हे तर आपल्याला माहीतच आहे। तुळशीला आपण विष्णुप्रिया, हरिप्रिया म्हणतो। तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू वास करत असतात। त्यामुळे आई आपल्या मुलामुलींसाठी तुळशीला ह्या ज्या काही वस्तू अर्पण करते, तुळशीचे जे उपाय करत असते, तर त्याचे फळ आपल्या मुलामुलींना भेटत असते। त्यामुळेच आपल्याला एकादशीला आपल्या मुलामुलींसाठी फक्त हा एक साधा सोपा असा उपाय करायचा आहे। अत्यंत साधा सोपा प्रभावशाली असा उपाय आहे। तर उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया। पण तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। तर अभ्यासात प्रगती न होणे म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा काय होते, आपली मुले खूप अभ्यास करतात पण अचानक त्यांना अभ्यास करू वाटत नाही, किंवा अभ्यास भरपूर करतात पण त्यांना आठवत नाही, परीक्षेमध्ये यश येत नाही। तर नोकरीच्या बाबतीत म्हणा तर आपले मुलं मुली असतात, खूप शिकतात, नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात, तरी देखील त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आणि नोकरी मिळाली तरी नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, त्यांना सतत अडचणी येत असतात। तर हा जो उपाय आपण करणार आहे, तर हा उपाय केल्यामुळे त्यांच्या सर्व अडचणी, विघ्न, दुःख दूर होतील आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती इच्छा पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। मुलांना काही दोष लागतात, त्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या स्वभावावर होतो, म्हणजेच आपली मुले हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, अभ्यास करत नाहीत, किंवा जर मुलांचे ग्रह तारे व्यवस्थित नसतील तरी देखील मुले त्यांची प्रगती होत नाही, त्यांना सतत अडचणीचा सामना करावा लागतो। तर हाच दोष दूर करण्यासाठी, त्यांची ग्रह ताऱ्यांची दिशा मजबूत करण्यासाठी आपल्याला तुळशीला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे। आपल्याला माहीतच आहे, एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्याला मंगळवारी म्हणजेच एकादशीला भगवान श्रीहरी श्री विष्णूंची होईल तेवढी, जमेल तेवढी सेवा करायची आहे। त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अनेक सेवा उपाय करायचे आहेत। तर आता आपल्याला एकादशी दिवशी काय करायचं आहे ते जाणून घेऊया। एकादशीला तुळशीला आपल्याला स्पर्श करायचा नाही, कारण तुळशीला देखील निर्जला असा व्रत असते, उपवास असतो, त्यामुळे आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही। तर आता आपल्याला तुळशीला काय अर्पण करायचं आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्याला थोडंसं म्हणजेच अर्धी वाटी कच्चं दूध घ्यायचं आहे। येथे आपल्याला गाईचंच दूध घ्यायचं आहे, म्हशीचं दूध चालणार नाही, आणि दूध कच्चंच घ्यायचं आहे, तापवलेलं दूध घ्यायचं नाही। आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी दूध आणि अर्ध वाटी पाणी असं 1 वाटी आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे, आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 7 वेलची घ्यायच्या आहेत। तर वेलची हिरव्यागार असाव्यात, तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या वेलची घ्यायच्या नाहीत। आणि त्यानंतर आपल्याला एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे, ज्याला आपण कलावा किंवा मौली असे म्हणतो। आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेजवळ जायचं आहे। आपल्याला तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे, एक दिवा घ्यायचा आहे, दिव्यामध्ये डबल वात घालायची आहे, त्यामध्ये तूपच घालायचं आहे, नसेलच तूप तर तेल घाला। आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला तुळशी मातेला सर्वप्रथम लावायचा आहे। एकादशी आहे त्यामुळे त्या दिवशी तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाही, आणि आपण हे जे काही पाणी आणि दुधाचं मिश्रण तयार केलेलं आहे तर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं नाही। तर तुळशीखाली थोडीशी जागा असते, तर त्याच्यावर आपल्याला हे पाणी टाकायचं आहे। तुळशीमध्ये हे पाणी टाकायचं नाही, तर तुळशीच्या साईडला खाली हे पाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपण जो लाल कलरचा धागा घेतलेला आहे, मौलवी, तर ते आपल्याला तुळशीच्या एखाद्या फांदीला बांधायचे आहे। हे बांधत असताना आपल्याला आपल्या मुलांच्या सर्व अडचणी बोलायच्या आहेत।
त्यानंतर आपण ज्या 7 वेलची घेतलेल्या आहेत तर त्या तुळशीची जी माती असते तर त्यामध्ये आपल्याला पुरायच्या आहेत. हे पुरत असताना आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक वेलची पुरताना आपल्याला आपल्या मुलांच्या इच्छा बोलायच्या आहेत, हात जोडून प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, आपल्याला हा जो धागा आपण बांधलेला आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली देखील ठेवू शकता. फक्त पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा नाही, तर पिंपळाच्या झाडाच्या खोडाला देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींसाठी तुळशीला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ज्या वेलची आपण मातीमध्ये पुरलेल्या आहेत तर त्या आपल्याला तशाच राहू द्यायच्या आहेत किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये देखील फेकून देऊ शकता. तर अशा प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही बघा, तुळशीला जर ही वस्तू अर्पण केली तर मुलांच्या सर्व अडचणी, जे काही मुलांना दोष लागलेले आहेत तर ते दोष 100% दूर होतील. त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल. त्यांच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. फक्त उपाय करताना आपल्याला श्रद्धेने आणि भावनेने करायचे आहेत, तरच त्याचे फळ आपल्याला मिळेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींसाठी हा उपाय जरूर करा. चला तर भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.